नांदगाव पंचायत समिती कार्यालयामध्ये 8,000 रुपयांची लाच घेताना पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले। प्रमोद नवले हे तक्रारदार यांच्या कार्यालयाचे दप्तर तपासणीसाठी येणार होते। कार्यालयात तक्रारदार यांची टेबल तपासणी व्यवस्थित करून देतो असं म्हणून व चांगले तपासणी अहवाल देतो म्हणून 3,000 रुपये द्या अशी मागणी केली। तसेच यातील तक्रारदार यांच्या कार्यालयातील निलंबित झालेला कर्मचारी जमधाडे याची नाशिक येथील कार्यालयात चौकशी सुरू असून त्याला भेटून त्याच्याकडून हे पैसे आणून द्या अशी मागणी केली। नाशिक येथील कार्यालयातून त्याची चौकशी क्लिअर करून देतो असे सांगत 8,000 रुपयांची लाच स्वीकारून तक्रारदार यांची दप्तर तपासणीचे 3,000 रुपये व जमदाडे यांची चौकशी क्लिअर करण्याचे 5 असे मिळून 8,000 रुपये घेताना नांदगाव पंचायत समिती कार्यालयात रंगेहात अटक करण्यात आली आहे। नवले यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 व 7 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक एकनाथ पाटील, सुनील पवार, संदीप पनवे, योगेश साळवे यांनी ही कारवाई केली आहे। स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया, नाशिक ग्रामीण।